घने तुमचा दास, त्याची आस पुरवावे, तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली. निज वस्तू दाखविली माझी मज, माझे सुख मज दाखविले डोळा. दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, काय उतराई हो कवन्या गुणे. जन्मा नाही येणे ऐसे केले, नामा मने निकी दाखविली सोय. नवी संबे पाय केचराचे. समचरण पांडुरंग परमात्मा, विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, विदर्भाची पंढरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे संत शिरोमणी अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु संत गजानन महाराज आणि याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 18 पगड जातीमध्ये अवतार कार्याला आलेले, ज्यांनी मंदिरातला देव चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आणला आणि बहुजन समाजाला या कीर्तन परंपरेमध्ये सहभागी केलं असे संत शिरोमणी नामदेव महाराज, ज्यांच्या कृपा आशीर्वादाने हा पालखी सोहळा कळंबेश्वर या छोट्याशा गावावरून प्रारंभ झालेला आहे. ते स्वानंद सुखनिवासी सच्चिदानंद संत श्रीपाद बाबा आणि संत रामदास बाबा आज या हरिकीर्तनाच्या निमित्ताने या पंचक्रोशीतून या महात्म्याचा कृपा प्रसाद संपादन केलेले अनेक गावातील आलेले मान्यवर पाहुणे मंडळी. रात्री महाराजांनी सगळ्यांचे नाते सांगितले, पण सासरेबुवाचं नातं नाही सांगितलं. आज सासरेबुवा एकट्याच नातं सांगतो. सासरेबुवा रात्री आले नव्हते ना, सासरेबुवाचं नातं सांगतोय. बाकी सगळे आमचे कळंबेश्वर असेल, वाघी असेल, खंडाळा असेल, रिठद असेल, सोमठाणा असेल, आमची श्रीगिरी असेल, नागठाणा असेल, या सगळ्या पंचक्रोशीतून या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व माझे मायबाप, त्याचप्रमाणे आपल्या सुमधुर आवाजाने सगळ्यांना मोहिनी घालून टाकणारे उपस्थित सर्व गायक मंडळी, नाव सगळ्यांना माहिती येतं, नावं घेत नाही, सगळे गायक मंडळी, गायिका मंडळी, या ठिकाणी उपस्थित कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, वादनाचार्य, विनेकरी, माझ्या माता भगिनी, लहान लहान मंडळी, राहिलं का कोणी पखवाज वादक, सगळ्यांचे नाव घेतल्यापेक्षा एकदा सगळ्यांना नमस्कार. मस्तक हे पायावरी आणि कळण्यासाठी कीर्तन आहे महाराज. गायकाच्या 2 माईकचा ठेवा, पण आमच्याला जरा स्पष्ट आवाज द्या ना मंडळी. आज सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे, आपण घर दार लेकर बाळ नातेवाईक सगळे सोडून ज्याच्या दर्शनाकरता निघालोय ना, त्या संत शिरोमणी नामदेव महाराजाचा अभंग आहे. काल महाराजांनी कीर्तनामध्ये देवाला का आवडते ते सांगितलं. आता आपल्याला देव बनण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग नामदेव महाराज या कीर्तनामधून सांगतायत. स्वतःचं जीवन चरित्र त्यांनी तुमच्या समोर मांडलेलं आहे, पण पुन्हा मला ते शब्द आठवतात इंगोले महाराजांचे. माणसं ऐकतात सगळंच, पण ऐकून मात्र ऐकत नाहीत. हा दोष आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनातला. बोलते हैं मगर करते नहीं, मुंह के बड़े लबाड. पुढचं उत्तर आहे का, काला मुक हो जाएगा यारो साई के दरबार. इथं आपलं सगळं काळं तोंड असेल महाराज, ओळखणारा सुद्धा ओळखणार नाही आपल्याला की हे कोण आहे म्हणून, की नाही कोणाचं आहे. त्याच्यामुळं बोले तैसा चाले हे परमार्थाचं वाक्य आहे. त्याची वंदावी पाऊले,
बोले एक आणि चाले एक, त्याचे पाहू नये मुख. म्हणून आज नामदेव महाराजाचा अभंग तुम्हा सर्व सज्जनांच्या सेवेकरता निवडलेला आहे. आता जगाच्या पाठीवर किंवा आपल्या महाराष्ट्राच्या या भूमीमध्ये जे काही संत महात्मे होऊन गेले, त्या सर्व संतांमध्ये पांडुरंगाचे सगळ्यात लाडके भक्त म्हणून नामदेव रायाकडे पाहिलं जातं. त्यांचे अधिकार फक्त तुमच्या पुढे मांडून कीर्तनाच्या पहिल्या चरणाकडे येतो. नामदेव महाराजाचा परमार्थातला अधिकार एवढा आहे, महाराज बालवयामध्ये असताना बाबांनी सांगितलं, नामा आज मला काहीतरी कामानिमित्ताने बाहेर जायचं आहे, तेव्हा आज नैवेद्य दाखवण्याचं काम तू करायचं. छोटस लहान लेकरू त्यानं नैवेद्याचं ताट घेतलं, रावळामध्ये पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आले आणि देवाला सांगितलं, त्याच्या पुढे तो नैवेद्य ठेवला. म्हटले, देवा मी बसतो थोडा वेळ इथं, जेवण करून घ्या, नैवेद्य सेवन करा. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं झाले, पण देव काही नैवेद्य, देव कुठे नैवेद्य खातो भाऊ? तुमच्या गावात आता देवाच्या पुढे नैवेद्य ठेवतात, खातो का देव? नाही ना खात. नामदेव महाराजांचा अर्धा तास झाला तरी ते देव नैवेद्य खात नाही. मग मात्र ते बाहेर गेले. हे काय आपल्यासारखे टेम्परवारी भक्त नव्हते. बाहेरून एक दगड आणला आणि देवाच्या पुढे मांडला आणि देवाला निर्वाणीचा इशारा दिला. म्हणले, देवा आता हे तुला शेवटचं सांगणं, नैवेद्य खाणार असता नाही सांग. जर खाणार नसेल, नामा म्हणे देवा घ्या करा माझी कीव, नामा म्हणे देवा घ्या करा माझी कीव, नामा म्हणे देवा त्या नामदेवरायाचे निर्वाणीचे शब्द देवाकडे आहेत. जगाचा बाप आहे देव, म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती त्याच्या हातात आहे. यश श्री औदार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने तो परिपूर्ण आहे. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद त्याच्या सत्तेने बोलतात. त्याला महाराज निर्वाणीचा इशारा देतात, तुला जर माझी कीव येत नसेल तर नाही तरी जीव घ्यावा माझा, माझा जीव घ्या देवा. आणि असं निर्वाणीचा इशारा दिल्याबरोबर नैवेद्य हाती मूर्ती जेवी, हे प्रमाण खंदाडे महाराज त्यांच्या गाथातून काढलेलं नाही. प्रत्यक्ष देवाने नामदेवाच्या ताटातला नैवेद्य सेवन केला. त्यांच्या आईचाही त्याच्यावर विश्वास बसला नाही, वडिलांचाही बसला नाही, पण केला मात्र हे खरं. त्यानंतर दुधाचा लोटा घेतला आणि रावळामध्ये आले. म्हणले, देवा आम्ही सगळे जण दुधाचा चहा पितो, पण तू सुद्धा दूध घे ना. दूध पियो मोरे गोविंद लाला. शेवटचं चरण असं आहे, आईचा भगत हमने कही नाही पाया और नामदेव ने दूध पिलाया. मूर्तीनं नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नोहे त्याच्यानंतर नामदेव हाती दूध प्याला आणि नोहे हा सामान्य महिमा संताचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी आणि दूध पिला. एवढं पुरे झालं. त्यानंतर रावळातला देव, ज्याच्यासाठी रात्र रात्र 18-18, 20-20, 24-24 तास आपण रांगा लावतो, तो रावणातला देव पहिल्यांदा 18 पगड जातीचे संत एकत्र केले. आज आम्हाला जात नाही, त्याला जात म्हणतात. भारताला स्वातंत्र्य येऊन 75 वर्ष झाले तरी सुद्धा ऍडमिशन प्रोसेस मध्ये जात आहे बर का. गावामध्ये सरपंचाचा फॉर्म भरताना जात आहे, पोलीस पाटलाचा फॉर्म भरताना जात आहे. म्हणजे जी मेल्याशिवाय आपल्यामधून जातच नाही त्याला जात म्हटलं. पण संत वाङ्मयाचा विचार केला
तर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये 12व्या शतकामध्ये 18 पगड जातीचे माणसं एकत्र आले. त्यामध्ये सावता समाज, माळी समाजाचे आहे, ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण समाजाचे आहे, आमची मुक्ताबाई, जनाबाई, मीराबाई, गोरोबा काका, सावतोबा ही सगळे मंडळी वेगवेगळ्या जातीचे आहे. मला सांगा, असं म्हणतात की जाती न पूछिए साधू की, पूछ लीजिए ज्ञान, अरे बोल करो तलवार का, खडा रहने दो म्यान. आपल्याला गरज कशाची आहे? गाय काय खाते ते मागून आपल्याला दूध देते ना, मग आपल्याला दुधाचा विचार त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे. म्हणून या ठिकाणी नामदेव महाराज हे शिंपी समाजाचे आणि नामदेव महाराज या सर्व संतांच्या सभेमध्ये इतका अधिकार संपन्न महात्मा महाराज नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग हे नुसते म्हणायचे प्रमाणे नाहीत, तर प्रत्यक्ष अनुभूतीचे प्रमाण आहे. जगाचा बाप, ब्रह्मांडाचा मालक, एवढा मोठा परमात्मा या संपूर्ण सृष्टीचा सांभाळ करणारा, पण नामदेवाने त्याला रावळातून कीर्तनात आणलं आणि तो तिथं नाचायला लागला. किती नाचला महाराज. जगाच्या बापाला नाचवायला लावण्याची ताकद नामदेवामध्ये आहे आणि आजही आहे. त्या काळात होती का नाही मला माहित नाही, पण आज नामात तेवढी ताकद आहे की तो देवाला नाचवू शकतो. पण त्याच्यासाठी रंग भरला पाहिजे. कशात? कीर्तनात. रंग भरे कीर्तनात. आता आपलं कीर्तन चालू नाही का? चालूच आहे महाराज. पण रंग कशाला म्हणतात आणि तो कीर्तनातच कसा का भरला जातो हे आपण थोडस पाहण्याचा प्रयत्न करूया. नामदेव महाराज 18 पगड जातीच्या लोकांना, संतांना एकत्र घेऊन आले. पण ज्या वेळेला प्रत्यक्ष पांडुरंगाने आपला एक जवळचा प्रतिनिधी म्हणून नामदेव रायाला संत सभेमध्ये पाठवलं. गोरोबा काकाच्या घरी संत सभा भरलेली आहे आणि त्या संत सभेमध्ये छोटीशी 6 वर्षाची मुक्ताबाई म्हणते, गोरोबा काका तुम्हाला मडके, कच्चे आणि पक्के याचं चांगलं ज्ञान आहे, तेव्हा जरा यातले कोणते मडके कच्चे आहेत आणि कोणते पक्के आहेत जरा चेक करा ना. तेव्हा गोरोबा काकांनी बोधाचं थापटणं घेतलं. आता बोधाचं थापटणं काय असतं हे गुरुशिवाय कळत नाही. ते थापटणं घेतलं, एकेकाला चेक करायला सुरुवात केली. सगळे मंडळी टणटणाची भाजलेली होती. पण ज्या वेळेला नामदेव रायाचा नंबर आला
त्यावेळेला नामदेवरायाच्या मुखातले शब्द आहेत, तुम्ही नामदेवाचा गाथा वाचा म्हणजे तुम्हाला कळेल. मला वाटते नरसीची नामदेवाची वारी करणाऱ्या माणसा इथं गाथा वाचलाच पाहिजे, कारण त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे त्याशिवाय कळणार नाही महाराज. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, हा काय चावटपणा लावला तुम्ही. आता नामदेव महाराज ज्याचा अधिकार एवढा आहे, कीर्तनामध्ये देव नाचतो, हातून दूध पितो, नैवेद्य सेवन करतो, ते म्हणतात हा काय चावटपणा लावला, मला गरज नाही म्हटले तुमची. उठले आणि डायरेक्ट रावळात पांडुरंगाकडे आले. पांडुरंगाला सांगितलं, काय देव म्हटले, मला त्या लोकांकडे पाठवलं. देव म्हटले, अरे नामदेवा ते ज्ञानेश्वर महाराज नाही, ते ज्ञानदेव आत्मा माझा, प्रत्यक्ष मीच त्यांच्या रूपात. पण नामदेवरायाला कळायला तयार नाही महाराज. शेवटी नामदेवरायांनी सांगितलं, देवा त्या लोकांनी सरळ सरळ मला कच्च ठरवलं. मला सांग, तू माझ्या ताटात जेवतो, कीर्तनात नाचतो, हातून दूध पितो, आणि ते लोक मला कच्च म्हणतात, हे कसं काय शक्य आहे. देव हसले आणि म्हटले, नामा ओ नर कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. जीवनाच्या प्रवासामध्ये जर गुरुची शरणागती नसेल तर तो किती मोठा असला तरी तो कच्चाच आहे. देवाने सांगितलं, मग म्हणले देवा पक्क होण्याकरिता काय मार्ग आहे तो सांगा. म्हटले काही नाही, इथून जा. हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ नावाचं नागनाथाचं मंदिर आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग. आपल्या वारकरी संप्रदायाची एक गंमत आहे बघा. वारकरी संप्रदायाला जेवढे संत मिळाले त्या सर्व संतांना दीक्षा कार्यक्रम, अनुग्रहाचा कार्यक्रम हा महादेवाच्या पायाजवळ झालेला आहे. आपण महादेवाची सेवा करतो पण या अनुग्रहाच्या कार्यक्रमाचा काही विचार करत नाही. नामदेव महाराजाला सांगितलं, औंढा नागनाथ या ठिकाणी जा. औंढा नागनाथाला महाराज आले आणि आल्याच्या नंतर ज्या गुरुचा अनुग्रह घ्यायचा त्या गुरुकडे पाहिलं तर गुरुची अवस्था फार विचित्र होती महाराज. दोन्ही पाय वार्धक्याने जर्जर झालेले गुरु आहेत. दोन्ही पायातून अक्षरशः पू वाहतो आहे आणि ते भगवान शिवाच्या त्या शिवलिंगावर पाय ठेवलेले आहेत. हा एकटामध्ये आतमध्ये गेला आणि म्हटले, बाबा मी गुरुपदेश घेण्याकरिता तुमच्याकडे आलो, पण तुम्ही कुशाल देवाला लाथा माराले. वार्धक्याने जर्जर झालेल्या पायातून पू वाहणाऱ्या दुर्गंधी असणाऱ्या त्या विसोबा काकाने नामदेवाला सांगितलं, नामदेवा एक काम कर, मी तर म्हातारा झालेला आहे, वार्धक्याने जर्जर आहे, एक काम कर, ज्या ठिकाणी देव नाही तिथं हे पाय उचलून ठेव. नामदेवरायाने ते पाय कसे उचलायचे महाराज, असा कपडा घातला त्याच्या खालून, कारण किती जवळचे माणसं असले ज्यावेळेला दुर्गंधी येते का नाही महाराज, त्यावेळेला फार अवघड परिस्थिती आहे बरं. त्याने कपडा घातला आणि त्या कपड्याने असं ते दोन धरले बाजूला असे उचलून ठेवले. उचलून ठेवल्याबरोबर शिवलिंग तयार झालं. पुन्हा उचलले, पुन्हा शिवलिंग तयार झालं. महाराज म्हटले आपलं चुकते काहीतरी. मग हात लावले त्याला आणि हाताने उचलले, स्पर्श झाला आणि 440 व्होल्टचा झटका बसावा. बसला काय खाल्याला, मला 230चा बसला गेला, 440चा 3 फेजचा नाही अजून बसला. महाराज अशा अंगात मुंग्या आल्या आणि पाय उचलून ठेवल्यानंतर मग त्याला कळालं की अरे 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 हे सामान्य पाय नाही. मग नामदेवाने दुसरं काहीच नाही केलं महाराज, फक्त त्या पायाची सेवा करायला सुरुवात केली. आता गुरु बी असे असतात, खरं जर सोनं असलं तर महाराज त्याला अग्नी परीक्षा आहे आणि बेंटेक्सचं असलं की त्याला अग्नी परीक्षा नाही. तुम्ही कोणत्याही दुकानात जाता, समजा हे घेतलं मी वाशिमहून, म्हणजे पुण्याला जर मोडायचं असलं तर तिथे त्याला अग्नीत पाहिलं किती कॅरेट आहे, अग्नी त्याला परीक्षा आहे. मला तसंच नामदेवरायाला चेक करण्याकरिता त्या गुरुमावळीने सुद्धा फार त्यांचे म्हणजे हे घेतलं आणि त्यांना परिपक्व अवस्थेला बनवलं. आणि मग मात्र आता नामदेवराय परिपक्व अवस्थेला गेलेले आहेत हे पाहिलं आणि मग नामदेवाला सांगितलं, नामदेवा ये. समोर बसवलं आणि समोर बसवल्याच्या नंतर हंस ब्रह्मा अत्री दत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांताबाई बंडोबा केरोबा श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा ही जशी आपली आनंद संप्रदायाची परंपरा आहे तशी आदिनाथ उमा बीज प्रगटले त्या आदिनाथाची परंपरा. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थितीची प्रेम मुद्रा गोरक्षा दिली कृपा केली गहिनाथा. ही नाथ संप्रदायाच्या परंपरेने चाललेली परंपरा माऊलीपर्यंत आली, मुक्ताबाईपर्यंत आली आणि मुक्ताबाईनं तो बोध मुक्ताईने बोध खेचराशी केला आणि
तेने नामयासी बोधियले. नामदेवरायाला पुढं बसवलं आणि नामदेवरायाच्या मस्तकावर हात ठेवला आणि नाथ परंपरेचा अनुग्रह नामदेवरायाला दिला. अनुग्रह दिल्याबरोबर नामदेवरायाची काय अवस्था झाली? इंगोले महाराज नेहमी सांगतात, माझं काही पाठ नाही, कानामध्ये फक्त मंत्र सांगितला. काय म्हणाला बघतो? नामाय कोणी नामा थरारला, मूर्छित तो पडला भूमीवरी. भूमी लोळे नामा कंठ सद्गदित, डोळ्या स्रवत अश्रुपात. आता हे पटेल का महाराज आपल्याला? या देवाचे भरता वारे, देवाचे भरता प्रेमाचे करे. बाहेरच्या देवाचं, काळूबाईचं, खंडोबाचं का? अरे खरा देव तर आपल्या जवळच आहे. डोळे पाहतात ती त्याची सत्ता आहे, कान ऐकतात ती त्याची सत्ता आहे, हात चालतात, पाय चालतात ती त्याची सत्ता आहे. आणि त्यालाच महाराज शुद्ध भाषेमध्ये देव असं म्हणतात. त्या देवाला काय काय आवडते महाराजांनी सांगितलं, त्याच्यामुळे त्याच्यावर काही मी जास्त बोलणार नाही. पण ज्या वेळेला नामाचा अनुग्रह दिल्याच्या नंतर नामदेव महाराजांचे मूर्छित पडले, मुलीवर गडबड लोळू लागले. आता त्या काळातला 12व्या शतकातला नामदेवाचा अभंग आणि आलेला अनुभव 2025 मध्ये गजानन महाराजांच्या या भव्य दिव्य मांडणाऱ्या मंडपामध्ये आज सत्याला येतो का नाही? भूमी पडे नामा, जमिनीवर पडले आणि गडबडा लोळू लागले. आज तीच अवस्था, याला परमार्थामध्ये अष्टसात्विक भाव असं म्हणतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी ऐसे अष्टसात्विक भाव, आणि मग उत्पन्न होता देव कृपा केली. हे भाव निर्माण झाल्याशिवाय देव सुद्धा कृपा करू शकत नाही. आपला परमार्थ चालू आहे मंडळी, आपला भक्ती मार्ग चालू आहे. पण आपल्या जीवनाच्या प्रवासामध्ये असा एखादा महात्मा भेटला का? अशी कृपा आपल्या जीवनावर झाली का? असं कुणीतरी आपल्याला समोर बसून मस्तकावर हात ठेवून आपल्याला नामाची दीक्षा दिली का? जर दिली असेल तर आपला मार्ग बरोबर आहे, आणि जर दिली नसेल तर कबीर जी कहते हैं, कल करे सो आज कर, आज करे सो अब, निकल गया श्वास तो करेगा कब. एकदा वारा निघून गेला तर करायचं म्हटलं तरी करता येणार नाही. आणि मंडळी, पूर्व सुकृताचा, पूर्ण अभ्यासाचा आणि दास सद्गुरूचा तोची जाणे, ही गोष्ट फक्त तोच जाणू शकतो. म्हणून या ठिकाणी नामदेवरायाच्या अंतकरण वृत्तीची ही अवस्था झाली. एक देशी पांडुरंगाला पाहणारे नामदेव महाराज आता त्यांच्या दृष्टीमध्ये बदल केला. महाराज संत काय करतात तर संत सृष्टीमध्ये बदल करत नाही. कोयाळी आहे तसंच आहे, तुमचा आजा मेला, पंजा मेला, बापही बसला गेला, पण कोयाळीत काय बदल झाला नाही. भले तर मातीचे घर सिमेंटचे झाले असते, घरातले माणसं जशीच्या तसेच आहेत. रोज जेवायला लागते ते रोजच जेवतो आपण. शेताचे पेरायचं ते दरवर्षी पेरणं चालू आहे. संत सृष्टीत बदल करत नाही, संत दृष्टीत बदल करतात. चांगला विचार जर केला तर संत काय करतात तर नामदेव महाराजाला विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तर देवाच्या ताटात जेवत होते, देव तुमच्या ताटात जेवत होता, पण तरी सुद्धा तुम्ही देवाचा गवगवा न करता किंवा देवाचा जय जयकार न करता तुमच्या गुरुमाऊलीचा जय जयकार करता. असं काय दिलं तुम्हाला गुरुमाऊलीने? अभंगाचं पहिलं चरण,
प्रतिपादन केलं. सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाखविली माझी मज. निज म्हणजे जवळ असणारी, माझ्या जवळ असणारी जी वस्तू आहे ती माझ्या गुरु माऊलींनी मला दाखवली. मंडळी, आपण शेतकरी मंडळी आहोत. बऱ्याच लोकांच्या शेतामध्ये विहिरी आहे. विहीर खोदल्यापूर्वी तुम्ही डायरेक्ट जाऊन खोदायला सुरुवात केली का कुणाला तरी पाणी विचारलं? काय अनुभव विहीर खोदणाऱ्याचा? पहिली गोष्ट, विहीर आहेत का तुमच्या शेतात? एकाच्या शेतात नाही? आश्रमजी विहीर आहे का नाही? कुणाला तरी आपण विचारलं, ज्याला आपलं पाणी कळते त्याला. बरोबर आहे? मला सांगा, आपल्याला साधी विहीर जर खोदायची असली तर आपण पाण्याला विचारतो. तो पाण्याने सांगतो की तुम्ही या जाग्यावर खोदा, तुम्हाला त्या ठिकाणी पाणी लागेल. मंडळी, आपण काय करतो? लगेच आपल्या शिरसाळवाल्यासारखे, दूध अड्यावाल्यासारखे लोक विहीर खोदणार आहे तिथं, म्हणजे माझी खोदली म्हणून सांगतो बरं. त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सौदा देऊन टाकतो. ते लोक येतात, त्यांची क्रेन घेऊन येतात आणि ते काय करतात की मटेरियल पहिले बाहेर काढतात. खडक आणि माती तिथून बाहेर काढली की 50 फुटावर किंवा 40 फुटावर किंवा 20 फुटावर पाणी लागतं. आपण वाशिमच्या बाजारात जातो आणि 2-3 पेढे घेऊन येतो, किलो पेढे घेऊन येतो आणि अख्ख्या गावात वाटतो. लोकांनी विचारलं कशाचे पेढे? आपण काय म्हणतो? काय म्हणतो आपण? पाणी लागलं म्हणून. विहिरीला पाणी लागलं. बरे, बरोबर आहे का चुकीचं आहे? विहिरीला पाणी लागलं का पहिलंच पाणी तिथं होतं? आत्मपरीक्षणाचा विषय बरं का. ढोबळ मानानं तुम्हाला हे विचार करून चालणार नाही. विहिरीला पाणी लागलं का पहिलंच होतं? ऑलरेडी पहिलंच तिथं पाणी होतं. तुम्ही काय केलं? फक्त तिथलं मटेरियल बाजूला टाकलं. तसं आपल्या प्रत्येकाच्या जवळ जी निज वस्तू सांगितली महाराजांनी, ती आत्मरूपाने प्रकाशमान आहे. आत्मा सोडून या मंडपामध्ये एकही माणूस बसलेला नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्माराम आहे. असं नाही की बा ह्या महिला मंडळी आहेत म्हणून यांच्याकडे आत्मीय आहे आणि हे पुरुष मंडळ आहेत म्हणून यांच्याकडे आत्मा आहे. हा आत्मपरीक्षणाचा विषय आहे. मला सांगा, पाणी जसं तिथं पहिलाच होतं तसं आत्माराम तुमच्या हृदयामध्ये पहिलाच आहे. बरं का? तुम्हाला काय करायचं आहे? फक्त ओळख करून घ्यायची आहे. व्यवहारिक सत्तेमध्ये ओळखीच्या माणसाला रामराम, ओळखीच्या माणसाला चहा पाणी, ओळखीच्या माणसाला जबरदस्तीने जेव खाऊ घातलं जातं. परमार्थामध्ये महाराज ओळखीच्या माणसाला रामराम केला पाहिजे हो. जसं व्यवहारामध्ये ओळखीच्या माणसाला रामराम, तसं परमार्थातलं एक वाक्य आज लिहून ठेवा. आधी ओळखावे देवा आणि मग जावे त्याच्या गावा. अगोदर देवाची ओळख झाली पाहिजे आणि मग त्याच्या गावाला जाता आलं पाहिजे. जसं लग्न केल्याच्या नंतर बायकोवर प्रेम करता येतं, बायकोला नवऱ्यावर करता येतं, मूल झाल्यानंतर आपल्या मुलावर प्रेम करता येतं, तसं देवाची ओळख झाल्यानंतर देवावर प्रेम करता येतं. महाराज नामदेवरायाच्या मस्तकावर सद्गुरुनाथांनी हात ठेवला आणि नामदेवरायाला तो परमार्थाचा अनुग्रह म्हणतात, त्याला दीक्षा म्हणतात, शक्तिपात म्हणतात, कृपाप्रसाद म्हणतात. हे सगळं काही एका शब्दात येतं. आणि तो प्रसाद नामदेवरायाला प्रदान केला. नामदेवरायाच्या मुखातून कृतज्ञतेचे शब्द बाहेर पडले की सद्गुरु नाईके पूर्ण कृपा केली. जगाच्या पाठीवर गुरु असं एक तत्व आहे महाराज की जे अर्धवट कृपा करत नाही. बरं का? 100 विद्यार्थी असतात. लेनमोडे सर आपण सगळ्यांना सारखं शिकवतो का? काही विशिष्ट लोकांकडे विशेष लक्ष देतो? सगळ्यांना सारखं शिकवतात गुरुजी, पण पहिला नंबर सगळ्याचा येतो का? नाही. पहिल्या नंबरावाला फक्त वर्गात एकटाच असतो. बरं का? मला सांगायचं तात्पर्य आहे, गुरुजी शिकवताना भेद करत नाही. गुरुजी सगळ्यांना सारखं शिकवतात. पण पहिला नंबर एकट्याचा काय येतो? तर तो एकटा रात्रंदिवस काय करतो? कारण अभ्यास तुका म्हणे. तो गुरुजीने सांगितलं की तो अभ्यास करतो. परमार्थामध्ये सुद्धा अभ्यास महत्वाचा आहे मंडळी.
रात्री महाराजांनी सांगितलं थेअरी आणि प्रॅक्टिकल. पुन्हा तेच शब्द येतात, थेअरी आणि प्रॅक्टिकल शिवाय पर्याय नाही. इकडे नुसती थेअरी चालू आहे, प्रॅक्टिकलच्या नावानं बोंबाबोंब आहे. या जगाला तुम्हाला राग येण्याची शक्यता आहे. प्रॅक्टिकल नावाची गोष्टच नाही मग. आणि प्रॅक्टिकल जर एखाद्या ठिकाणी करून दाखवायचा प्रयत्न केला तर लोक म्हणतात याला काय परमार्थ म्हणतात का. मला सांगायचं तात्पर्य आहे, नामदेव महाराजांच्या सारख्या महात्म्याची अवस्था ही होती. आपण काय महाराज की झाड की पत्ती आपण चांगला विचार करा. नामदेवराला विचारलं, महाराज सद्गुरूने तुमच्यावर कृपा केली. कृपा 4 प्रकारची आहेत मंडळी. पहिली आहे दृष्टी कृपा, जी डोळ्याने केली जाते. दुसरी आहे शब्द कृपा, जी कर्णरंध्रामध्ये सांगितली ती कृपा केली जाते. आणि तिसरी आहे स्पर्श कृपा, जी मस्तकावर हात ठेवून केली जाते. आणि चौथी आहे संकल्प कृपा, ती देवाचा कृपा प्रसाद प्राप्त केल्यानंतर मग देव ती पूर्ण करतो. तुम्हाला हे जरा अवघड वाटायला का. लग्न केल्याच्या नंतर नवरीला आपल्या सासरेबुवाशी नातं जोडण्याची गरज नाही. एकदा नवऱ्यासोबत लग्न झालं की नवऱ्याचा मग तिचा सासरा होतो, नवऱ्याची आई तिची सासू होते, नवऱ्याची बहीण तिची नणंद होते. का प्रत्येक नंदीचं नणंद नातं जोडायचं की तिच्या सोबत लग्न करायचं का. तसं तुमच्यावर एकदा गुरुनं कृपा केली, या सगळ्या 4 गोष्टी एकाच दिल्या तुम्हाला. आणि संत महात्मे तुम्हाला हा प्रसाद देत असताना फुकट देतात. जिथं इकत मिळते तिथं संतांच्या मांदियाळीचा तो प्रसाद आहे का नाही माहित नाही. कारण अनेक प्रमाण आहेत. नाथबाबांचं प्रमाण आहे 15व्या शतकातलं, एका जनावर घरी मांडलेले दुकान आणि देतो मोलाविन सर्व वस्तू. फार श्रेष्ठ ठिकाणी आहे तो. संत सज्जने मांडले दुकाने, संत सज्जने मांडले दुकाने, संत सज्जने मांडले दुकाने, संत सज्जने मांडले दुकाने. जे दया पाहिजे ते आहे रे, दया पाहिजे ते आहे रे. मुक्तीनं मुक्ती फुकाट फुकाटे, मुक्तीनं मुक्ती फुकाट फुकाटे, मुक्तीनं मुक्ती फुकाट फुकाटे, मुक्तीनं मुक्ती फुकाट फुकाटे. संत सज्जने मांडली दुकाने, जे दया पाहिजे ते आहे रे. मुक्ती न मुक्ती फुकाच साठी, कोणी तयाकडे न पाहे रे. संतांनी पंढरपूरमध्ये दुकान मांडलं, आळंदीमध्ये, शेगावमध्ये, जहांगीर महाराजाच्या तिथं सगळीकडे दुकान आहेत त्यांची. पण तिथं 2 गोष्टी मिळतात, एक भुक्ती मिळते आणि दुसरी गोष्ट मुक्ती मिळते. मुक्ती नाही बरं का, मुक्ती दिंडीत मिळेल एखाद्या वेळेला खायला. पण ह्या 2 गोष्टी मिळतात, भुक्ती आणि मुक्ती. कोणाकोणाला मुक्ती पाहिजे. एखादे पाहिजेत नाही हो. ह्या 2 गोष्टी संतांच्या दुकानात मिळतात आणि ह्या फुकट आहेत महाराज. पण महाराजांनी त्या काळात सांगितलं कोणी तयाकडे न पाहे. बाकीचाच खटाटोप साऱ्या मुलखाचा चालू आहे. किती चालू आहे महाराज, त्याला काय माफ आहे का. दमाले म्हणून साक्षरच्या खटाटोप करता. पुरी जायची वेळ आली महाराज. खटाटोपानं सोपं नाहीये. दिंड्या का सप्ते कर, पोथ्याला जागृत, भावकीचा त्रास करून घे. ते म्हणते माझ्या घरी जेव्हा नाही, तुझ्या घरी नाहीये. काय चाललंय महाराज.
पण भुक्तीनं मुक्ती फुकासाठी जिथं फुकट आहे तिथं कोणी त्याच्याकडे पाहायला मोकळं नाही. आणि ती भुक्ती आणि मुक्ती श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा, नामदेव महाराज, मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई, गोरोबा, चोखोबा, गाडगे बाबा, तुकडोजी बाबा यांनी बहुजन समाजाला प्रदान केले. त्याने जात पाहिली नाही महाराज. अनन्य भावाने शरण आला की त्याला ती गोष्ट देऊन टाकली जी नामदेवाला दिली. नामदेव महाराज म्हणतात, माझं जे सुख आहे माझ्या गुरु माऊलीने मला दाखवून दिलं आणि ते या डोळ्याने दाखवून दिलं. अभंगाचं माझे रूप प्रगट करताना असं सांगितलं